6 महिन्यातच अहमदपूर बाजार समिती झाली कर्जमुक्त। सभापती मंचकराव पाटील यांनी दिली माहिती। सन 2002 साली तत्कालीन संचालक मंडळाने महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कर्ज घेतले होते। त्या कर्जाची मुद्दल आणि व्याजाची रक्कम एकत्रित करून 61,59,000 रुपये झाली होती। सदरचे कर्ज बाजार समिती आमच्या ताब्यात आल्यानंतर अवघ्या 6 महिन्यातच संचालक मंडळाच्या साथीने बँक भरणा करून बाजार समिती कर्जमुक्त केली असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील यांनी आवाज बहुजनांचा न्यूजशी बोलताना दिली। पुढे बोलताना मंचकराव पाटील म्हणाले की महाराष्ट्र कृषी पणन मंडळाकडून 15,53,161 रुपये कर्ज घेतले होते, परंतु त्या कर्जाचा भरणा केला गेला नसल्यामुळे व्याजासहित कर्जाची रक्कम 61,59,675 रुपये झाले। ते कर्ज आम्ही संचालक मंडळाच्या पूर्ण सहकार्यामुळेच फेडू शकलो। यासाठी उपसभापती संजय पवार, संचालक मंडळ समितीचे सचिव व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले। एवढेच नसून सर्व संचालकाच्या सहकार्याने समितीच्या आवारात शेतकरी, व्यापारी, कर्मचारी व हमाल मापारी यांच्यासाठी बोरवेल घेऊन फिल्टरच्या माध्यमातून स्वच्छ पाण्याची व्यवस्था केली आहे। बाजारात ज्या ज्या ठिकाणी चिखल होत होता त्या ठिकाणी टणक अशा मुरुमाचा भराव केला आहे। किनगाव उपबाजार पेठेतील व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार MREGSच्या माध्यमातून रस्त्याचे मजबूत खडीकरणही केले आहे आणि अहमदपूर बाजार समितीला संरक्षण भिंतीसाठी आमदार बाबासाहेब पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे, परंतु सदर काम टेंडर प्रक्रियेत असल्यामुळे ते लवकरच पूर्णत्वास जाईल। समितीच्या आवारात शेतकरी, व्यापारी, हमाल मापाडी यांच्यासाठी शौचालयाची सोय नसल्यामुळे त्यांचेही बांधकाम सुरू केले आहे। ही सर्व विकासाची कामे संचालक मंडळाच्या सहकार्यामुळेच पूर्णत्वास जात असल्याचे आवर्जून सांगत चालू असलेल्या कामाची संचालक मंडळासह पाहणी केली। यावेळी समितीचे उपसभापती संजय पवार, संचालक शिवाजीराव खांडेकर, बाळू केंद्रे, पिंटू पाटील, बालाजी कातकडे, नागमोडे, विश्वंभर पाटील काळेगावकर, माधव जाधव, प्रशांत भोसले आदींसह व्यापारी बांधव यावेळी उपस्थित होते। आवाज बहुजनांचा।